सांगली जिल्हा परिषदेला मिळाल्या एसी शववाहिका। ग्रामीण भागात आता मृतदेह नेता येणार एसी गाडीतून। पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। सांगली जिल्हा परिषदेला 3 एसी शववाहिका प्राप्त झाल्या आहेत। त्यामुळे आता ग्रामीण भागात एखादे मयत झाले तर मृतदेह एसी गाडीतून अंत्यसंस्कारांसाठी नेता येणार आहे। या एसी शववाहिकेचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या एसी शववाहिकेमध्ये शव ठेवण्यासाठी बंदिस्त काचेची पेटी असून बाजूला नातेवाईकांना बसण्याची सोय आहे। एखाद्या वेळेस तालुक्याच्या ठिकाणावरून गावापर्यंत शव न्यायचं असेल तर ही एसी शववाहिका फारच उपयोगी पडणार आहे। शववाहिका एसी असल्याने मृतदेह जास्त काळ राहिला तरी सडू शकणार नाही आणि यासाठी विशेष व्यवस्था या गाडीमध्ये करण्यात आली आहे। आज या शववाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं। याच्यामध्ये ह्या ज्या 3 शववाहिका आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून स्टेटच्या निधीतून आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत। त्याच्या परिचालनाचे देखील निर्देश आम्हाला लवकरच प्राप्त होतील। एक चांगलं उपक्रम आरोग्य विभागाने राबवलेला आहे आणि जिल्हा परिषदेच्या नियंत्रणाखाली आम्ही इथून पुढचं त्याचं देखील संचालन व्यवस्थित करू। याच्यामध्ये आमचे निर्देशन आम्हाला लवकरच प्राप्त होईल। किती लोकसंख्येच्या भागात कशा पद्धतीने त्याचं ड्रायव्हिंग करायचं त्यानुसार आम्ही ते करू। काय आहे या गाड्यांचं विशेषतः हे वातानुकूलित आहेत आणि बॉडीचं डिकम्पोजिशन वगैरे होऊ नये यासाठीच्या वेगवेगळ्या त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स केलेले आहेत। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली।